माझ्या घरी चल. नाही म्हणजे मी वहिनीसारखे दडपे पोहे नाही करू शकत, पण तुझ्या आवडीची आलू टिक्की तुला करून देईन, प्रॉमिस. But you are self-centered mom. पैसा 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 इतकंच पाहिलं मी या घरात आणि इतकंच दाखवलंय तू. तू माझ्या आयुष्यात असून नसल्यास मी काय आहेस. दादा, सगळ्यात आधी मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. म्हणजे त्या दिवशी जयनी पार्टीत जे काही केलं ते व्हायला नको होतं. तिथे आलीस खूप बरं वाटलं, पण काय ग, इथे येऊन तुला इतके दिवस झाले, एकदाही तुला नाही ना वाटलं की माझ्याकडे येऊन राहावं? This is for you. A very, very, very happy birthday. कसा आहे नेकलेस? छान आहे ना? मी माझ्या सुनेसाठी आणलाय. अभि मला मुलासारखाच आहे. तू अभिशी लग्न केलंस की माझी सूनच होशील ना, तेव्हा हा नेकलेस मी तुला देईन. हे जयचं घर आहे म्हणून तुला इथे राहणं ऑकवर्ड होत आहे ना. हे जयचं घर नाहीये, तुझ्या अभिजितच्या आत्याचं आहे. तुला या सगळ्याचा त्रास होतो, याचा मला किती त्रास होतोय तुला कळलं ना, तर त्या दिवशी तुला पटेल की मी आई म्हणून वाईट नाहीये. तुझ्या नवीन बिझनेसचं काम आहे ना, मला शमिकाने सगळं सांगितलंय. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि लक्षात ठेव, कुठलीही मदत लागली तर मला हक्काने सांग. याच गोळ्या मला उद्या सकाळी बरोबर 8 वाजता द्यायच्या. डोंट फॉरगेट. जा.
I really miss you. Really. डॉक्टरला बोलायला कुठे? Jay, I'll get the doctor. I'll get. हॅलो डॉक्टर, संध्या राजे बोलते. हे बघा, तुम्ही ताबडतोब इथे निघून या. हो बरोबर, त्याच पत्त्यावर. आणि इथे आल्यानंतर मी आता तुम्हाला जे सांगते तेच बोलायचं. सॉरी, मी काल खूप उलटसुलट बोललो. आफ्टर ऑल तू माझी आई आहेस, तू मला माफ करशील. मॉम, शेवटपर्यंत तुम्हाला संधी दिली नाहीस ना मॉम माफी मागायची. का वागलीस असं? आता एखादी व्यक्ती तुमच्यात असते आणि क्षणात काय होतं तर फक्त त्याची राख.
शमिका, आत्या आपल्यामध्ये नाही असा विश्वासच बसत नाही माझा. आम्ही लहान असताना आत्या आणि मी आंधळी कोशिंबीर खेळायचो गार्डन मध्ये, दोघच. ती मी 10 अंक मोजत असताना कुठेतरी लपून बसायचे आणि नंतर खूप वेळ शोधलं तरी सापडायचीच नाही. मी वेड्यासारखा शोधत असायचो. आत्या, आता ये ना, मला भीती वाटते. असं वाटायचं की आता ती मला कधीच नाही भेटणार. पण अचानक कुठून तरी ती यायची आणि मला पोटाशी धरायची, घट्ट मिठी मारायची. पण आज तिला शोधूनही ती नाही सापडणार मला. आत्या, मी शोधतच राहीन तुला, पण तू नाही सापडणार. कुठे शोधू ग मी माझ्या लेकीला? इथे होती तेव्हा सारखी सांगायची, आई एकदा तरी राहायला ये माझ्याकडे. असली ना तरी माझ्याबद्दल आणि आपल्या घराबद्दल माया होती का तिला? आता ती नाही ना, तर मी अनाथ झाले बघ माझ्या लेकीशिवाय. चिमणे, माणूस नसलं ना की मग त्याची किंमत कळायला लागते बघ. माणूस गेल्यानंतरच त्याची खरी किंमत कळते, नाही? या क्षणी तुला काय वाटत असेल? Nina was my best friend. माझ्या बहिणीसारखी. आता तिच्याशिवाय मी काय करणार आहे? I don't know. I really don't know. I don't know.
जाणारा माणूस बरोबर काही घेऊन जात नाही असं म्हणतात. खोट आहे. बऱ्याच गोष्टी बरोबर घेऊन जात ते. आनंद, सुख, आधार, समाधान, बरोबर घालवलेले 4 आनंदाचे क्षण, आणि मुख्य म्हणजे परिस्थितीशी झगडण्याची उमेद, सगळं बरोबर घेऊन जात. सगळ्याची राख होते त्या माणसाच्या चितेबरोबर, आणि मागे उरतात त्या फक्त आठवणी, चांगल्या वाईट आठवणी. तिला थांबवा आणि त्यानंतर लगेच लग्नाच्या तयारीला लागा. शमिकाने जर तिचा विचार बदलला नाही तर मला माझा विचार बदलायला वेळ लागणार नाही. आमच्या त्या एका चुकीमुळे तू आम्हाला दरवेळेला ब्लॅकमेल करू शकत नाहीस, कळलं? ऑफकोर्स करू शकते, कारण तुमची ती एक चूक तुमचं आयुष्य, तुमचा ऐशोआराम, तुमची प्रतिष्ठा सगळं उद्ध्वस्त करण्या इतपत मोठी. आय नो युअर अपसेट जे. आपला भूतकाळच असा आहे ना की आपले हात बांधले गेले आणि त्याच्या दोऱ्या सँडीच्या हातात, आणि ती आपल्याला पपेट सारखी खेळवते. तुला खरंच असं वाटतं की मी तुझ्या आयुष्यात असून नसल्यासारखी आहे? या जगात तू माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेस. मला माहिती आहे की आपल्या कंपनीत आपले फक्त 20% शेअर्स आहेत, पण मी त्या 20%चे 200% करून दाखवीन. माझ्या मेहनतीने करून दाखवीन. आय प्रॉमिस यू. सँडी चांगली मॉम आहे की नाही मला माहिती नाही, पण ती माणूस चांगली नाहीये. या दिवाळीपर्यंत सगळं ठीक होईल. आता मीच सगळं नीट करेन मॉम. या सगळ्याचा शेवट करेन. यू डोंट वरी.